गोरेंवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली। संजय राऊतांनी नीलम गोरेंवर पातळी सोडून टीका केली आहे। नीलम गोरे या निर्लज्ज, विकृत आणि विश्वासघातकी बाई आहेत अशी टीका राऊतांनी केली। पक्षात कोणती घाण आणली असं बाळासाहेबांनी तेव्हा विचारलं होतं। नीलम गोरे पक्षातून जाताना घाण करून गेले अशी टीका त्यांनी केली आहे। पुण्यात उमेदवारी देण्यासाठी गोरेंनी किती पैसे घेतले असा सवालही त्यांनी केला आहे। आम्हाला हक्कभंगाची भीती दाखवू नका, हक्कभंग आणा, माझ्याकडेही सर्व माहिती आहे असं त्यांनी म्हटलं। लक्षवेधी लावण्यासाठी गोरेंनी किती पैसे घेतले याची माहिती द्यावी असंही त्यांनी सांगितलं। महिला असल्या म्हणून काय झालं? मग काय झालं? तुमच्यावर हक्कभंगही येऊ शकतो। 10 हक्कभंग आणा हो। मी आता विधानसभा चालू आहे का? मला सांगू नका। मी नीलम गोरे या व्यक्तीवर बोललो आहे। काल ती उपसभापती म्हणून बोलली का उद्धव साहेबांविषयी? सभागृहातला विषय का? मला तुम्ही नियम सांगू नका। मी 24 वर्ष राज्यसभेत आहे, मला विधानसभा त्यांच्या आधीपासून माहिती आहे। कसला हक्कभंग? खरं म्हणजे महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे। विश्वासघातकी बाई, काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी? हक्कभंग वगैरे मला धमक्या देऊ नका हो। आम्ही सगळं तुरुंग वगैरे भोगून आलेलो आहोत। सगळे ईडी झालं, CBI झालं, हक्कभंग पण झालेत आमच्यावर संसदेचे। निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज, नमक हराम। हा शब्द कापायचा नाही। निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे। नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे। ते तुम्ही ते फुल्या बिल्या दाखवता ना, काय बिग बिग का म्हणतात ते? एका बाईला निर्लज्ज म्हणतोस? लाज नाही वाटत? बाईला निर्लज्ज म्हणतो? आमच्या सारख्याच्या तोंडातून जर शब्द निघला तर काय काय केलं असतं? महिलांचा अपमान झाला आणि हा काय करतोय? अरे ज्या महिलांच्या बरोबर आता बोलायला लावू नका, ज्या महिलांना तुम्ही छेडलंय ना, त्यांनी अनेक वेळा सांगितलं की तुम्ही कसं छेडलंय त्यांना। म्हणून निर्लज्ज शब्द हा महिलांसाठी वापरू नका। महिलांचा अपमान करायचा अधिकार तुम्हाला नाही। तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही। मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही। एक संस्कार, एक संस्कृती असते। आम्ही गेलो, सोडून गेलो, दूर झालो, काही कारणं असतील तुमची, तुम्ही अशा प्रकारे विधानं करता मातोश्रीच्या बाबतीत। संजय राऊत या माणसाची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे। पक्षाचं काम माध्यमांसमोर दाखवू शकत नाही, म्हणून एक वेगळ्या पद्धतीची खालच्या स्तरावरची वक्तव्य करायची आणि माध्यमांसमोर चमकोगिरी करायची, हा त्यांचा उद्देश आहे। त्यांना भर रस्त्यात जोड्याने हाणलं पाहिजे। पुढे संजय राऊतांनी नीलम गोरेंवर सडकून टीका केली। नीलम गोरे सभागृहात लक्षवेधी लावण्यासाठी आणि प्रश्न विचारण्यासाठी किती पैसे घेतात याची माहिती माझ्याकडे आहे असंही राऊत म्हणाले। तसंच या सगळ्याचे पुरावे माझ्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला। त्यामुळे राऊतांच्या या आरोपांवर आता नीलम गोरे काय उत्तर देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तुम्ही 50 लाख देऊ शकते भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा। लक्षवेधी लावायला, प्रश्न विचारायला, प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा, माझ्याकडे सगळी माहिती आहे आणि पुराव्यास आहे। ते हक्कभंग आणा, काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा।